SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या SST एज्युपेडियावर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मी असिस्टंट प्रोफेसर मनीषा साबळे. आज आपण FYBA सेमिस्टर 2 च्या इंडियन पॉलिटिकल सिस्टीम म्हणजेच भारतीय राजकीय व्यवस्था या पेपरचा अभ्यास करणार आहोत. या पेपरच्या सेमिस्टर 2 च्या अभ्यासक्रमात आपल्याला सर्वात पहिले केंद्र व राज्य यांचे संबंध अभ्यासायचे आहेत. मात्र केंद्र व राज्य यांचे संबंध अभ्यासण्यापूर्वी आपल्याला भारतीय संघराज्य व्यवस्था म्हणजेच इंडियन फेडरल सिस्टीम काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. आपण बऱ्याच वेळेला ढोबळमानाने भारतीय संघराज्य असा उल्लेख करत असतो. तर संघराज्य म्हणजे काय हे आधी आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. संघराज्य आपण जेव्हा एखाद्या देशाला म्हणतो तेव्हा तो कोणत्या निकषांमधून संघराज्य तयार होतो हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. संघराज्य हा शब्द फेडरेशन या शब्दाचे मराठी भाषांतर आहे आणि फेडरेशन हा शब्द लॅटिन भाषेतील फोडस या शब्दापासून तयार झाला आहे. फोडस याचा अर्थ करार असा होतो. साधारणपणे आपण असे म्हणू शकतो की एखाद्या विस्तृत भौगोलिक प्रदेशाचा सर्व कारभार सोयीस्कररित्या आणि सुरळीतपणे चालावा म्हणून किंवा ज्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जात, धर्म, वंश या संदर्भामध्ये विभिन्नता दिसून येते अशा ठिकाणचा कारभार सुरळीतपणे चालावा म्हणून आपल्याला त्या ठिकाणी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केल्याचं दिसून येतं. जसं आपण पाहू शकतो की अमेरिका सारख्या विस्तृत प्रदेश असलेल्या ठिकाणी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर भारत हा खंडप्राय देश विस्तृत असून त्याशिवाय त्याच्यामध्ये आपल्याला भाषा, धर्म, वंश याबद्दलची विविधता सुद्धा दिसून येते. मग अशा विविधतेने नटलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तृत असलेल्या प्रदेशासाठी संघराज्य व्यवस्था ही उपयुक्त ठरते. पण मग कोणत्या व्यवस्थेला आपण संघराज्य व्यवस्था म्हणावी, त्या संघराज्य व्यवस्थेचे काही निकष आहेत का? तर आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की संघराज्य व्यवस्था होण्यासाठी आपल्याला आधी 4 अटी पूर्ण कराव्या लागतात. त्या 4 अटी म्हणजे सगळ्यात पहिली अट आहे ती म्हणजे लिखित राज्यघटना. कोणत्याही देशाला संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करताना लिखित राज्यघटनेचा स्वीकार करणं गरजेचं असतं. लिखित राज्यघटना असेल तर देशाच्या कारभाराच्या संदर्भातील सर्व आवश्यक बाबींची तरतूद केलेली असते. त्यामुळे कारभार चालवणे सुरळीत होते. त्यामुळे संघराज्यासाठी लिखित राज्यघटना असणे गरजेचे आहे. अमेरिका, भारत, कॅनडा अशा सर्वच संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेल्या देशांमध्ये आपल्याला लिखित राज्यघटना असल्याचं दिसून येतं. दुसरा मुद्दा आहे दुहेरी शासन. हा सुद्धा एक महत्त्वाचा निकष आहे. ज्या ठिकाणी आपल्याला संघराज्य व्यवस्था आहे असे दिसते त्या ठिकाणी संघराज्यामध्ये दुहेरी शासन पद्धती असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच केंद्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्यामध्ये राज्य सरकार. आपण जर भारताकडे पाहिलं तर भारतामध्ये सुद्धा आपल्याला केंद्रात केंद्र सरकार आणि राज्यात राज्य सरकार आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य करताना दिसून येतात. त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा निकष म्हणजे सत्तेचे विभाजन. कोणत्याही संघराज्य पद्धतीमध्ये सत्ता विभाजनाचे तत्व हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण ज्या ठिकाणी दुहेरी शासन पद्धतीचा अवलंब केला आहे त्या ठिकाणी 2 सरकार आपले सरकार चालवत असताना त्यांच्यामध्ये संघर्ष होऊ नये, त्यांचे अधिकार आणि त्यांचे विषय स्पष्ट असले पाहिजेत म्हणून सत्तेचे विभाजन स्पष्टरित्या होणे गरजेचे आहे. भारताच्या संदर्भात जर आपण विचार केला तर भारताच्या लिखित राज्यघटनेमध्ये 3 सूची दिलेल्या आहेत. जसे की संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. या 3 सूचींमध्ये आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या अधिकारांचं व्यवस्थित विभाजन केलेलं दिसून येतं. त्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र हे स्पष्ट होतात. संघराज्यासाठी चौथी आणि महत्त्वाची अट म्हणजे स्वतंत्र न्यायमंडळ. इथे स्वतंत्र न्यायमंडळ याचा अर्थ असा होतो की न्यायमंडळ कोणत्याही प्रकारे कायदेमंडळाच्या प्रभावापासून मुक्त असणे गरजेचे आहे. कारण लिखित राज्यघटना, दुहेरी शासन, सत्तेचे विभाजन ह्या सर्व तत्वांचा अवलंब केल्यानंतर सुद्धा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला केंद्र आणि राज्य किंवा केंद्र आणि 2 राज्य किंवा 2 घटक राज्य किंवा केंद्र, राज्य आणि त्यांच्या विरुद्ध इतर काही घटक राज्य असे कोणत्याही पद्धतीचे वाद ज्या वेळेला निर्माण होतात ते वाद सोडवण्यासाठी एक तटस्थ भूमिकेतून काम करणारी न्यायव्यवस्था आवश्यक असते. त्यामुळे संघराज्याच्या निकषांमधला हा सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा असा निकष आहे. मग ज्या वेळेला आपण भारतीय संघराज्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येते की भारताने
संघराज्य व्यवस्थेसाठी असलेले चारही निकष पूर्ण केलेले आहेत. भारतामध्ये लिखित राज्यघटना आहे, भारतात दुहेरी शासन आहे, भारतामध्ये सत्तेचे विभाजन सुद्धा केलेले आहे आणि भारतात स्वतंत्र न्यायपालिका सुद्धा आहे. मग तरी सुद्धा भारतीय संघराज्य हे इतर संघराज्यांपेक्षा भिन्न आहे असे आपण का म्हणतो? तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय राज्यघटनेमध्ये भारताच्या संदर्भातील उल्लेख हा युनियन ऑफ स्टेट्स असा केलेला आहे, म्हणजेच राज्यांचा संघ असा त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला, ज्या वेळेला भारताची राज्यघटना तयार होत होती, त्यावेळेला भारताची झालेली फाळणी, संस्थानांचे विलिनीकरण या संदर्भात उपस्थित झालेला प्रश्न, या सगळ्यामुळे घटनाकारांनी भारतीय संघराज्याचा निर्मिती करताना अशा काही तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात की भारत हे संघराज्य असलं तरी सुद्धा आपलं एक वेगळेपण जपून आहे. कारण भारतामधून फुटून जाण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्यामुळेच भारतीय संघराज्य हे कुठेतरी केंद्राकडे झुकतं माप देणारं संघराज्य आहे असं आपल्याला दिसून येतं. मग अशा या भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये काय आहेत, कोणत्या वैशिष्ट्यांमुळे भारतीय संघराज्य हे इतर संघराज्यांपेक्षा वेगळं ठरतं ते आपण बघूया. या ठिकाणी आपल्याला पहिलं भारतीय संघराज्याचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं ते म्हणजे एकच राज्यघटना. अमेरिकेसारख्या संघराज्यामध्ये आपल्याला केंद्र सरकार केंद्रात एक आणि राज्यात एक अशी दुहेरी राज्यघटना पाहायला मिळते. मात्र भारतामध्ये आपल्याला संपूर्ण देशासाठी एकच राज्यघटना अस्तित्वात असल्याचं पाहायला मिळतं. इथे कुठेही आपल्याला दोन राज्यघटना असल्याचं पाहायला मिळत नाही. त्यासाठी सुरुवातीच्या काळातला अपवाद म्हणजे काश्मीर हे राज्य होते. दुसरे आपल्याला भारतीय संघराज्याचे वैशिष्ट्य पाहायला मिळते ते म्हणजे एकेरी नागरिकत्व. या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपण महाराष्ट्रात राहत असू किंवा कर्नाटकात राहत असू, आपण त्या त्या घटक राज्याचे रहिवासी आहोत, पण नागरिक मात्र आपण फक्त भारताचे आहोत. अनेक संघराज्यांमध्ये आपल्याला दुहेरी नागरिकत्व दिल्याचं पाहायला मिळतं, जसं केंद्र सरकारचं नागरिकत्व आणि राज्य सरकारचं नागरिकत्व. मात्र भारताने असे दुहेरी नागरिकत्व आपल्याला बहाल केलेले नाहीत, तर भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाची तरतूद केलेली आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात येतो तो म्हणजे राज्यपालाची नियुक्ती. भारतामध्ये प्रत्येक घटक राज्यासाठी राज्यपालाची नियुक्ती केलेली आहे. अशी राज्यपाल हे पद आपल्याला इतर संघराज्यांमध्ये सुद्धा पाहता येतं. मात्र भारताच्या संदर्भात त्याच्याबाबत खास बात ही की भारतामध्ये राज्यपालाची नियुक्ती केली जाते आणि ही नियुक्ती राष्ट्रपती मार्फत केली जाते आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो राज्यपाल त्या घटक राज्याचा कारभार पाहत असतो. त्यामुळे राज्यपाल हा एकंदरीत केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारवर ठेवलेलं नियंत्रण आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ह्या राज्यपालाकडूनच राज्याच्या कारभाराविषयीची माहिती केंद्र सरकारला मिळत असते आणि राज्यपालाच्या अहवालावरूनच घटक राज्यामध्ये आणीबाणी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यपालाचे पद आणि राज्यपालाचा कारभार हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे इतर संघराज्यांच्या तुलनेत आपल्याला भारतीय संघराज्यामध्ये राज्यपालाची नियुक्ती हा एक वेगळा मुद्दा पाहायला मिळतो. त्यानंतर भारतीय संघराज्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केंद्राकडे असलेले प्रभुत्व. आपल्याला पाहता येतं की भारतीय संघराज्यात अनेक बाबींमध्ये राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकार अधिक शक्तिशाली असल्याचं पाहता येतं. मग ज्या वेळेला आपण वित्तीय संबंधांचा अभ्यास करू किंवा कार्यकारी कायदेविषयक अशा संबंधांचा अभ्यास करू त्यावेळेला आपल्या लक्षात येईलच की कशा पद्धतीने केंद्र सरकारला प्रत्येक बाबींमध्ये राज्य सरकारपेक्षा अधिक अधिकार प्राप्त झालेले आहेत. केंद्र सरकारकडे घटनेने झुकते माप दिलेले आहेत. शेवटी आपल्याला पाहता येतं की राज्य सरकारवर अनेक बाबींच्या मर्यादा आलेल्या आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सत्ता विभागणीच्या तत्वाचा अवलंब केलेला आहे. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यामध्ये त्यांच्या अधिकारांचं विभाजन केल्यानंतर सुद्धा आपल्याला एक पाहता येतं की केंद्र सूचीमधील विषय या संदर्भामध्ये केंद्र सरकारचा हक्क किंवा केंद्र सरकारचा अधिकार हा अंतिम आहे. मात्र समवर्ती सूचीमध्ये घटक राज्य आणि केंद्र सरकार या दोघांना जरी त्या संदर्भातील कायदे करण्याचा अधिकार दिलेला असला तरी सुद्धा आपल्याला एक पाहायला मिळतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी केलेल्या कायद्यांमध्ये जर विसंगती आढळून आली तर केंद्र सरकारने केलेला कायदा हाच ग्राह्य धरला जातो. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे अशा अनेक बाबींच्या संदर्भात केंद्र सरकार
हा राज्य सरकारपेक्षा जास्त शक्तिशाली असल्याचं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहू शकतो तो म्हणजे आहे आणीबाणीच्या काळात एकात्म शासन पद्धती. भारतामध्ये जर कोणत्या कारणास्तव आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर अशा आणीबाणीच्या काळात भारतीय संघराज्याचे स्वरूप, संघराज्य पद्धती तात्पुरत्या काळासाठी विसर्जित होऊन त्या ठिकाणी एकात्म शासन पद्धती अवलंबली जाते आणि त्यावेळेला सर्व घटक राज्यांचे राज्य सरकार हे विसर्जित केले जातात आणि देशामध्ये एकात्म पद्धतीने नियंत्रण आणले जाते. त्यामुळे आणीबाणीच्या काळात असलेली तरतूद ही सुद्धा आपल्याला केंद्र सरकारकडे झुकतं माप देणारी तरतूद असल्याचं दिसून येतं. एकंदरीतच पाहता आपल्याला हे लक्षात येतं की भारतीय संघराज्य हे केंद्राकडे झुकलेले किंवा प्रभावशाली केंद्रशासन निर्माण करणारे संघराज्य असल्याचं आपण म्हणू शकतो. कदाचित भारताच्या एकता आणि अखंडतेचा विचार करून घटनाकारांनी अशा पद्धतीची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे. त्यामुळेच आपण क्वासी फेडरल म्हणून भारतीय संघराज्याला ओळखतो किंवा विषममिती संघराज्य म्हणून सुद्धा आपण भारतीय संघराज्याकडे पाहतो. या ठिकाणी आपल्याला हेही पाहता येते की राज्यसभेमध्ये प्रत्येक घटक राज्याला असलेले प्रतिनिधित्व भिन्न भिन्न आहे. अमेरिकेसारखे आपल्याला प्रत्येक घटक राज्यासाठी सामायिक प्रतिनिधित्व दिलेले नाही, तर प्रत्येक घटक राज्याच्या लोकसंख्येनुसार या ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व दिलेले आहे. एकंदरीत पाहता भारतीय संघराज्य निर्माण करताना केंद्राचे प्रभुत्व कायम राहील आणि भारतातील विविधता आणि एकता अखंडित राहील याचा विचार घटनाकारांनी केलेला आपल्याला दिसून येतो. केंद्र आणि राज्य यांचे संबंध अभ्यासण्याआधी आपल्याला भारतीय संघराज्याची ओळख करून घेणे आवश्यक होते. भारताला आपण जेव्हा संघराज्य असे म्हणतो तेव्हा भारताला संघराज्य का म्हणावे आणि इतर संघराज्यांपेक्षा भारत वेगळा का आहे हे जाणून घेणे आपल्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे आधी आपण भारतीय संघराज्य पद्धतीचा अभ्यास केला. आता पुढे आपण केंद्र आणि राज्य यांच्या संबंधांचा अभ्यास करू. धन्यवाद.